डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी शेकडोच्या संख्येने उपस्थित झालेले आहे। खरे तर बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांना आपण खऱ्या अर्थाने समजून घेतलं पाहिजे। बाबासाहेबांचे जर विचार आजच्या दिवशी प्रत्येकाने जर निश्चय केला आणि ठरवलं की बाबासाहेबांनी जे जे काम केलेलं आहे ते काम त्या कामाशी निगडीत मी प्रामाणिक राहील आणि भारतीय संविधान बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने लिहिलं आणि समस्त एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी त्याचबरोबर अखंड भारतातील सवर्ण या सगळ्यांना समान हक्क अधिकार दिले तर त्या संविधानाचं आपण पालन केलं पाहिजे। या ठिकाणी मला आज या ठिकाणी असं नमूद करावंसं वाटतं, माननीय बबनरावजी घोलप आदरणीय नानासाहेब यांनी संविधानाच्या हजारो प्रती जे अभ्यासू बांधव आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा ते प्रयत्न करतायत। नुसतं प्रयत्नच नाही तर त्याचं वाचन पुरेपूर झालं पाहिजे आणि ते संविधान आपण अंमलात कसं आणू या पद्धतीचं त्या ठिकाणी मार्गदर्शन देखील करत आहे व विविध ज्या संघटना आहेत चर्मकार समाजातील त्या समस्त चर्मकार समाजातील संघटना संविधानाचं पालन करण्यासाठी व संविधानाचा प्रचार आणि प्रसार कशा पद्धतीने होईल यासाठी कटिबद्ध होण्याचा प्रयत्न करीत आहेत। म्हणून या ठिकाणी मी पुन्हा एकदा आवर्जून सगळ्यांना विनंती करेन की डॉक्टर बाबासाहेब एकदा वाचा, बाबासाहेबांना समजून घ्या। बाबासाहेबांच्या ज्या 22 प्रतिज्ञा आहेत त्या 22 प्रतिज्ञा आपण नक्कीच समजून घेतल्या पाहिजे आणि जे आपण घरात कर्मकांड करतो त्या कर्मकांडाला कुठेतरी आपण तिलांजली दिली पाहिजे असं मला आजच्या दिवशी वाटतं। आणि समस्त चर्मकार